गुड मॉर्निंग. आज आहे माझा सोमनाथमध्ये डे 2 आणि आजचा जो दिवस आहे ना तो खरंच खूप जास्त हेक्टिक होणार आहे. कारण आजच्या एका दिवसामध्ये मला पूर्ण सोमनाथ फिरायचं आहे. त्यानंतर मला रात्री 11 वाजता एक ट्रेन आहे, तीसुद्धा पकडायची आहे. सो मी फटाफट रेडी झाले, कम्फर्टेबल असे कपडे घातले, कारण इथं खूप जास्त ऊन आहे आणि त्या उन्हातून मला फिरायचं आहे म्हटल्यावर मी पण थोडी कम्फर्टेबल राहिली पाहिजे. त्यानंतर मी माझ्या पाण्यामध्ये ORS मिक्स करून घेतलं, कारण ऑब्व्हियसली दिवसभर आपल्याला उन्हात फिरायचं आहे. सो हायड्रेट राहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग मी फटाफट आवरायला घेतलं. थोडंसं ना असं वाटत होतं की इतकं छान फिरायला आलं तर केस वगैरे मस्त सोडू, पण मग परत विचार केला की नाही, नको बाई, जाऊ दे. आपल्याला छान दिसण्यापेक्षा छान फिरणं पण थोडं महत्त्वाचं आहे. तर या ट्रिपला येण्याआधी आहे ना मी खूप जास्त व्लॉग्स वगैरे बघितले होते सोलो ट्रिपवाल्यांचे किंवा असे कपलवाल्यांचे. तर त्यांनी आहे ना असं रेकमेंड केलं होतं की जेव्हा पण तुम्हाला सोमनाथ फिरायचं राहील आणि जर तुम्ही स्वतःचं व्हेकल नेलं नसाल तर तुम्ही एखादी ऑटो किंवा एखादी कार, कॅब वगैरे असं बुक करू शकता. सो मी काय केलं होतं, आदल्या दिवशी जेव्हा मी सोमनाथ मंदिरात गेले होते ना, तिथं मी एक ऑटोवाले होते, त्यांना सांगून ठेवलं होतं, त्यांच्यासोबत अशी डील केली होती की मला एक दिवस पूर्ण सोमनाथ फिरायचं आहे. सो जे काही आपलं फेअर वगैरे असतं ना ते तिथं मी त्यांच्यासोबत ठरवून घेतलं होतं. ते बरोबर टायमिंगला आल्या त्या बिचाऱ्यानं मला सांगितलं की मॅडम तुम्ही आधी काहीतरी खाऊन घ्या, कारण आपल्याला पूर्ण दिवस फिरायचं आहे. सो सगळ्यात पहिला मी गेले, फुल पेट नाश्ता करून घेतला, कारण मला पण माहिती आहे जोपर्यंत आपलं पोट शांत तोपर्यंत आपलं डोकं शांत. आणि त्यानंतर मग आम्ही एक एक मंदिरं करायला सुरू केले, एक एक लोकेशन करायला सुरू केले. म्हणजे इतकी मोठी गोष्ट नाही आहे बरं का, पण इतके दिवस ना मी यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती कंटिन्यू अशी म्हणजे बघत राहायचे नाही का, की मी सोमनाथला जेव्हा जाईन तेव्हा तिथे मी काय काय बघीन, कोणते कोणते मंदिरं बघीन, कोणत्या कोणत्या लोकेशनला जाईन. आणि आता जेव्हा ते बघत होते ना सरळ समोर अगदी, तेव्हा असं वाटत होतं वाव यार, म्हणजे वर्थ आहे. इतके दिवस मी वेट केला या गोष्टींसाठी, त्या गोष्टी वर्थ आहेत. इवन त्याचे ऑटोवाले दादा होते ना ते पण खरंच खूप चांगले होते बरं का. म्हणजे जेव्हा आमची बोली झाली होती तेव्हा असं झालं होतं की 3 ते 4 तासात आपले सगळे लोकेशन कंप्लीट होतील. पण माझं असं होतं की जिकडं जाईल ना तिकडं मला लेट होऊन जायचं, कारण ती एक अशी क्युरिओसिटी नाही का की आपण नवीन ठिकाणी आलो आहे, खूप छान फिरायचं आहे, मस्त निवांत बघायचं आहे. सो मला लेट होऊन जायचं. पण त्यांनी एका शब्दाने मला काही बोलले नाहीत. बाकीची स्टोरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.